महागाईनं आज संपूर्ण जगात सर्वसामान्याचं जीवनमान अक्षरशः नकोसं करून टाकलं। भारतात महागाईमुळे सर्वसामान्यांचा बजेट कोलमडून पडलाय। जीवनावश्यक वस्तू, इंधन, अन्नधान्य, भाजीपाला सगळंच महाग झालंय। यामध्ये आर्थिक ओढाताण तर आहेच, पण जीडीपीची घसरण आणि रुपयाची घसरण सुद्धा महागाई वाढवणाऱ्या कारणांमध्ये भर घालते। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहारमध्ये आपलं स्वागत करते। परवा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील भाजी मार्केटला भेट दिली। महिलांनी त्यांच्या समोर महागाईच्या झळा मांडल्या। भाजीपाला 60 रुपयांच्या वर गेलाय आणि आम्हाला कसं परवडणार, असा त्यांचा सवाल होता। ही समस्या दिल्लीपुरती मर्यादित नाही, देशभरात सगळीकडेच सर्वसामान्यांना महागाईची झळ सहन करावी लागते। महागाई फक्त भाजीपाल्यापुरती मर्यादित नाहीये। मोबाईल रिचार्ज, पॉपकॉर्नवर लागलेल्या जीएसटी आणि वाढलेल्या इंधन दरांनी सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट केली। गेल्या काही महिन्यात भारताचा जीडीपी मोठ्या प्रमाणावर घसरलाय। रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घसरतंय। या परिस्थितीमुळे निर्यातीत घट होण्याची शक्यता वाढली आहे। महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय। उत्पादनाला भाव नाही आणि परिणामी शेतकरी रस्त्यावर येत आहेत। रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने बेरोजगारी आणि गुन्हेगारीत वाढ झाली आहे। महागाईच्या प्रश्नावर राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत। यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचे होत आहेत। महागाईमुळे सर्वसामान्यांच्या ढासळलेल्या बजेटचा मुद्दा खासदार राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे मांडला असला तरी सर्वसामान्यांच्या होत असलेल्या उतरओढीचा मुद्दा विरोधकांकडून कुठे लावून धरला जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भारताचे संविधान बदलायचे आहे, यावरच विरोधकांचा भर राहिला। म्हणजे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची धमक विरोधकांकडे नाही, असा यातून अर्थ घ्यायचा का? तसेच केवळ मोफत धान्य व लोकांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नाही। एकाच्या खिशात मदतीचे पैसे टाकताना दुसऱ्याच्या खिशातून कराच्या माध्यमातून पैसे काढावेच लागतात। सर्व सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही। यासाठी सर्वसामान्याची श्रमशक्ती वाढवण्यासाठी देशात गुंतवणूक वाढवून रोजगार संधी वाढवली पाहिजे, तरच काही प्रमाणात वाढत्या महागाई बरोबर सर्वसामान्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकेल। सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवल्याशिवाय महागाईचा ताण कमी होणार नाही। देशात गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तरच सर्वसामान्यांना तग धरून राहता येईल। महागाईचा तडाखा कितीही मोठा असला तरी सामान्य माणूस परिस्थितीशी लढायला तयार आहे, पण राजकारण्यांनी सर्वसामान्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या भल्यासाठी ठोस पावलं उचलायला हवीत। आज मुंबई सारख्या शहरी भागात राहणारे जवळपास 80% लोक EMI वर जगत आहेत। त्यांची आर्थिक कोंडी होऊ नये, राजकारण तर होतच राहील, पण बेकारी, महागाई अशा विविध प्रश्नांनी गाजलेल्या सर्वसामान्यांची माथी तरी राजकारण्यांनी भडकवू नये, एवढीच माफक अपेक्षा।